मस्त बघत असते मालवणी ना. हो SM मालवणी सगळे व्हिडिओ एक चुकवत नाही मी. मावरा फोंड्यातून घेऊन येईल आता ते कसं रे आम्ही बघतो. आम्ही तुझे व्हिडिओ बघतो म्हटलं. नाही सगळं ग्रुप व्हिडिओ करतो तो हाच आहे. मंडळी नमस्कार. SM मालवणी या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओत स्वागत आहे. मित्रांनो आता मी हायस्कूल शाळेत जाते आणि हायस्कूल शाळेत का जाते आज हायस्कूल शाळेत गेट टुगेदर आहे आणि त्याच्यासाठी हुले काकांनी माका इन्व्हाइट केल्यानी की जरा व्हिडिओ करूसाठी ये म्हणून. नक्की त्यांची बॅच कुठची ती माझ्या आता लक्षात नाही, त्यांनी सांगितलं नाही. तर हायस्कूल शाळेत तो कार्यक्रम होणार. त्यानंतर जेवणाचा कार्यक्रम व्हायचा घरापासून जवळजवळ अर्धा मिनिटावरच आणि हुल्या काकांकडे जातो जेवणाचा कार्यक्रम. चला तर आता आपण हायस्कूल शाळेकडे जाऊया. चला तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला जर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करू विसरू नको, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे जे काही नवीन नोटिफिकेशन येतं तुमच्यावर नक्की पोचतील. आणि त्याच शाळेत मी 8वी ते 10वी तक शिकलो आहे आणि त्याच शाळेत आता मी जाते व्हिडिओ बनवू. चला माझ्यासोबत. आणि आता मी असं आहे घराकडे आणि तो बघा आवाज येता मगाचपासून स्पीकरचं तिकडे हुले काकांकडे. समोरचा दिसतं आता हुले काकांचं घर आणि तिकडे शाळेत कार्यक्रम झाल्यानंतर जेवणासाठी हयच येणार आहेत. चला आता जाऊया हायस्कूलला. मित्रांनो हायस्कूल शाळेकडे आपण आता पोचलो आणि अजून कोण मंडळी वाटतं गेले नाहीत, दिसतात 2-3 कोणतरी. गाणं मस्त वाटतं ऐका. चला असं वाटलं मी लवकर येईल पण तसं काय नाही. माझ्या आधी सगळी मंडळी हे हजर चाय आणि नाश्ता करतात. हा मला ओळखलं नाही. कोण गायकवाड तुला माहितीये ना गायकवाड साहेब त्यांची बहीण. हा हा चेहरा दिसतात तसं. मी मस्त बघत असते मालवणी ना. हो SM मालवणी सगळे व्हिडिओ एक चुकवत नाही मी. तू कुठे असते? मी कांदिवली. कांदिवली. शैलेश मावरा बिवरा फोंड्यातून आणून बरं. तुम्ही काय असतास? कांजूर मावरा फोंड्यातून घेऊन येईल आता ते कसं रे आम्ही बघतो. आम्ही तुझे व्हिडिओ बघतो म्हटलं. नाही सगळं ग्रुप व्हिडिओ करतो तो हाच आहे. असं सपोर्ट करत राहा सगळ्यांनी. करतो नाव माहिती नव्हतं. तुला बोलवलं होतं हिने ना. हा हिने फोन केला होता ना तुला. हो ऍडजस्ट केला काल मी त्यांना बोललो. हा येतोय ना. सगळे व्हिडिओ बघते माझ्या घराच्या बाजूलाच आहे तो कार्यक्रम आता तुमचा जेवणाचा. मिळून मस्त सगळे खाली जरा खाली. अरे बा दळवी काका फेटो बांधतात भारी. त्यांचे काढतोय मी आता. इतक्या दिवसानंतर ओळख झाली ना सगळ्यांची. आमच्या गावात कार्यक्रम आहे आणि ओमकारचं स्पीकर नाही असं कधी झाला नाही आतापर्यंत. काय होय होय हो हो हरकुळात. मग बघितलंय तसं. आडनाव काय? मी आता तुमका बोलणारच असतोय.
शांत का? सगळे गप्प बसले. कोणी अंगावर आलं वाटतं. कसा पेपर द्यायचा काय बोलायचं. मंडळी मग फेटो बांधूचं नव्हतो पण सगळेच म्हणाले रे ना तू पण फेटो बांधको तर फेटो कसं वाटता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि फेटाची अजून मग सवय नाही त्यामुळे कान पण खूप दुखतं. तुम्ही जर येऊचे होता तर माझ्या घरात ढाक नाही त्या मारला. मी तुमची वाट बघतो. माका बोललेले ते येऊचं आता तुमच्या बरोबर यायचा म्हणून मी आरामात दिलं तुमची वाट बघून. अजून काय तुम्हीच दिलाच नाही तर म्हटलं मी येऊन उपयोग काय. रिक्षा भेटली काय काय ब्लॉक करू गेले. कशा असतो तुम्ही बरे असणार. आता ओळख दाखवत नाही मग तुम्ही तू भेटो पाडला मला पटकन ओळखत नाही. हा ओळख नाही तू फिरत असते. सुस्वागतम. मित्रांनो आपण आज जवळजवळ 42 वर्षांनी भेटत आहोत. अशा या आनंदाच्या क्षणी एवढंच म्हणासं वाटतं. मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफल होतं. मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफल होतं. देवाच्या चरणी पडून जसं फुलाचंही निर्माल्य होतं. फुलाचंही निर्माल्य होतं. आज आपल्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आमंत्रित केलेले सर्व आदरणीय सन्माननीय पाहुणे, सन्माननीय यादव सर, मुख्याध्यापक विद्यामंदिर हळकुर्द, सावंत मॅडम आणि माझ्या सर्व सर्व प्राणप्रिय मित्र मैत्रिणींनो, सविनय नमस्कार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात गीत प्रज्वलन करून करताय आदरणीय सन्माननीय विठ्ठल शिवाजी रासव. विठ्ठल शिवाजी रासव. सन्माननीय अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन झालेला आहे. यानंतर माता सरस्वतीला पुष्पमाला अर्पण करते. सर्वांनी अगदी पूर्ण तयारी करून देह मंदिर चित्त मंदिर एक देवी प्रार्थना सत्य सुंदर मंगलाय नित्य हो आराधना. देह मंदिर चित्त मंदिर सत्य सुंदर
दुर्बलांच्या रक्षणाला, दुर्बलांच्या रक्षण. जय राहो, सत्यता संशोधना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना. भेद सारे मारुदा, गैर साऱ्या वासना. भेद सारे मारुदा, गैर साऱ्या वासना. बद्दल विचार किंवा मत मांडायला प्रत्येकाला संधी मिळणार आहे. प्रत्येकाने फक्त वेळेचं भाग मांडणं, शेवट 5 मिनिटच फक्त आपलं मत मांडायचं आहे. पहिलं नाव माझं नलिनी गोविंद दुखंडे, आता प्रियंका प्रदीप कासकर. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. दोन्ही इंजिनियर आहेत. मुलगा सूरज इंजिनियर आहे, ते मुंबईला असतात. मुलगीने इंजिनिअरिंग कॅनडाला मास्टर्स केलं, आता ती तिथे जॉब करते. हॅलो, मी पूर्वश्रमिक मतदार गायकवाड, आता मिनल मिलिंद तावडे. मला एकच मुलगा आहे, इंजिनियर आहे सॉफ्टवेअर, आणि इथून पण इंजिनियर आहे. दोघंही सिंगापूरला राहतात. माझे नाव ललिता रासम आहे. लग्नानंतर भाग्यश्री राणे आहे. मला 2 मुली आहेत. एक मुलीने हॉटेल मॅनेजमेंट केलंय, दुसरी मुलगी आता ॲनिमेशन करते. माझं पहिलं नाव शोभा गोपाळ दुखंडे आणि लग्नानंतरचं नाव मिनल मोहन नाईक. पहिलं नाव आहे इंदू माधव कुकर आणि सासरचं नाव आहे सविता चव्हाण. माझं नाव सुवर्ण इथलं नाव रासम मुलगी बाबू मस्त. माझं आजीचं नाव रजनी शंकर भोसले, घरचं नाव विभाजय प्रकाश पाताडे. माझं माहेरचं नाव शोभा शिरसाट आणि सासरचं विनिता विनय कांडेकर. वागले 3 मुली आहेत. हॅलो, नमस्कार. मी माहेरचं नाव माझं प्रतिभा अंकुश दासर. मी अंकुश मुलीची 2 नंबर मुलगी. माझं सासरचं नाव नमिका दयाळ सावंत. मला एकच मुलगी आहे. नमस्कार, माझं नाव शांती रासम आणि आता तर तुकारी देसाई. मिस्टर एलकेजीमध्ये कामाला होते. मला 2 मुली आहेत. नमस्कार, माझं नाव श्रीधर दापू शेळके. मला 2 मुलगे 1 मुलगी आहे. माझं नाव आनंद आचार्य. मला एक मुलगा आहे, तो इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन म्हणून काम करतो. मुलगी माझी 9वीला आहे, बाकी व्यवस्थित आहे. माझं नाव सुभाष मुकुंद असो. मला 1 मुलगा 1 मुलगी. नमस्कार, माझं नाव सदानंद बाबू गोसावी आहे. मला 2 मुलगी आणि 2 मुलं आहेत. हॅलो, माझं नाव पंढरनाथ सावंत. मला 3 मुलगे आहेत. 2 मुलगे मुंबईला असतात, मोठ्याचं लग्न आलं. हॅलो, माझं नाव रमेश गणपत गायकवाड. मला 2 मुलगे मुंबईला आहेत. मी येथे शेती करतो. नमस्कार, माझं नाव गोविंद सीताराम राणे, घरकुल भटवाडी. मला 2 मुली आहेत. नमस्कार, माझं नाव आनंद गंगाराम मुले. मी आर्मीतून 30 वर्ष नोकरी करून सुभेदार मेजर या पदावरून रिटायर झालो आहे. तसेच मला 2 मुली आणि 1 मुलगा आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली, मुलगा लग्नात आहे. नमस्कार, माझं नाव प्रदीप रावले. मला 2 मुलगे आहेत.
नमस्कार, माझं नाव मुरलीधर सावंत, सीमेवरचे सावंत ओळखतात. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा सिव्हिल इंजिनियर आहे आणि मुलगी B.Pharm झालेली आहे. मी ठाणे पोलीस दलात 36 वर्ष नोकरी केली आणि पोलीस ऑफिसर म्हणून काम करतो. नमस्कार, माझं नाव श्याम आत्माराम भोगंडे. मला एक मुलगा आहे. मी लक्ष्मण आप्पा जाधव, शासनाच्या वित्त विभाग मंत्रालयातून असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर म्हणून डिसेंबर 22ला सेवानिवृत्त झालो आहे. लगेचच जानेवारी 23ला कमिशनर कोकण डिव्हिजन यांनी मला शासन सेवेत बोलावून घेतलं असून मी आता सेवानिवृत्त अधिकारी म्हणून कार्यरत आहे. आमच्या मनांशी एजन्सीचा अभ्यास करते फुल नव्हे पण फुलाची पाकळी म्हणून छोटंसं योगदान संस्था चालकांजवळ आम्ही सुपूर्द करत आहोत. तो त्यांनी आनंदाने स्वीकारावा असे मी त्यांना आम्हा सर्वांतर्फे नम्र विनंती करतो आणि हा योगदानाचा धनादेश आमचे आनंद होते ते सुपूर्द करत आहे. त्यांचं मोठ्या काळ्या लागतात स्वागत. धनादेशाची रक्कम आहे 25,000. आमच्या या बॅचकडून अल्पसा खालीचा वाटा. हो, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी काय फार वेळ आपला घेणार नाही, पण जस्ट म्हणजे तुमच्या सर्वांचं अभिनंदन करण्यासाठी आहे. आणि ही संस्था रजिस्टर आहे आणि प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही कोणाकडे पैसे मागायला गेलात ना की लोक तुमच्याकडे संशयाने बघायला लागतात. ते कशाला पैसे मागतात, त्यांना पैसे कशाला पाहिजे. शासनाची शाळा आहे, शासन अनुदान देतं. होय, शासन अनुदान देतं, ते फक्त मर्यादित असतं. शासन काय देतं तर शासन फक्त इथले जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार 100% देतं आणि बाकी आम्हाला कुठल्याही प्रकारचं अनुदान हे नियमितपणे मिळत नाही. कदाचित सरकारमध्ये काम करणारे तुमच्यापैकी कोणी असतील तर त्यांना सगळ्यांना माहिती आहे की अनुदान हे सरकारला आता बंदच करायचं आहे आणि सरकार त्याच्या मागेच आहे. पण आता हे अनुदान अतिशय अनियमितपणे म्हणजे काही मिळतच नाही. म्हणजे शाळेचे जे टीचर खर्च असतात म्हणजे देवाने म्हटले मैत्री करू नकोस, मित्रांच्या गर्दीत तू हरवून जाशील. मी म्हटले देवा कधी कधी जमिनीवर येऊन तू माझ्या मित्रांना भेट. देवा कधी कधी जमिनीवर येऊन तू माझ्या मित्रांना भेट. तूही मैत्रीच्या रंगात ढळून जाशील. तूही मैत्री. आमच्या गावचे डोंगरे साहेब फोटोशूट करताना आता मागवून फोटो पाठवा. ते यानंतर प्रत्येकाने शाळेसंबंधी जे काय आपल्याला वाटतं, मित्रांसमवेत घालवलेले क्षण, शाळेच्या आठवणी याबाबत थोडक्यात म्हणजे प्रत्येकाने वेळेचं बंधन ठेवून 5 मिनिटात बोलण्याचा प्रयत्न करावा. मित्र मैत्रिणींनो, तसेच इथे सन्माननीय गुरुवर्य आणि संस्थेचे प्रतिष्ठित पदाधिकारी यांना माझा नमस्कार. आणि हा आमचा 10वीचा ग्रुप बनवण्यासाठी ज्या लोकांनी पुढाकार घेतला ते आनंद हुले, प्रतिभा रासम आणि निलिमा धुकंडे यांना मी धन्यवाद देतो. आज आपण 43 वर्षानंतर विद्यार्थी दहशतीतील मुलं एकत्र भेटत आहोत. आपापल्या घरी आम्ही सिनियर सिटीजन असलो तरी आताच्या आमच्या भावाने शाळेतील निरागस मुलासारखे. तेव्हाचा एक प्रसंग मला आठवतो. माझा जिवलग मित्र आनंद आचरेकर आणि मी गावडेवाडी मधून इथून 1 नंबर शाळेत चालत येताना मधल्या वाटेमध्ये आम्हाला 2 रुपये पडलेले मिळाले. मग आम्ही ठरवलं 1.5 रुपयाचे शेंगदाणे 50 पैशाचा गुळ असं मला सोबत खायचं. पण थोडा वेळ चालल्यानंतर एक रोज खाली बघून चालले
वाटले की त्यांचे पैसे पडले असतील म्हणून त्याला देऊन टाकले आणि आमच्या स्वप्नावर पाणी पडलं. ते त्यांचे पैसे होते की नाही हे सुद्धा आम्हाला माहित, त्यांना विचारलं नाही. म्हणजे किती हा प्रामाणिकपणा. खरं तर आमच्यावर झालेले शाळेचे संस्कार होते. पुढील शिक्षणासाठी जेव्हा विद्या मंदिर हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला त्यावेळेचे मित्र गावाच्या पंचक्रोशी मधून आलेले होते, त्यामुळे आणखी मित्र वाढले. शाळेचा एकसारखा युनिफॉर्म, वेळापत्रकाप्रमाणे हातामध्ये नेमकी पुस्तकं घेऊन जाणे म्हणजे आम्हाला वेगळंच वाटायचं. प्राथमिक शाळेच्या मुलांपेक्षा आम्ही सिनियर आहोत, मोठे आहोत असा आम्हाला त्यावेळी भास व्हायचा. हायस्कूलमध्ये अभ्यासाबरोबर खूप खेळ खेळायला सुद्धा मिळाले. तेव्हा मोठे सर पाटील सर, पी पाटील, जोशी सर यांनी आमच्याकडून चांगला अभ्यास करून घेतला, त्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्यावेळी सुद्धा त्यामुळेच शाळेचा सुद्धा रिझल्ट 100% लागला, म्हणून आम्ही त्याचे ऋणी आहोत. आई बाबांना बरं नाही, वेळ नाही, जरा काहीतरी घरात काम आहे. पण शिक्षकांनी मला वाटतं 6वी पासून, बरोबर ना, रात्रीचा क्लास आम्हाला घेतलेला आहे आमचा 6वी पासून. एक वर्षात आम्ही काहीतरी घरात राहिलो होतो रात्रीपर्यंत. 6वी पासून अगदी 10वीतून बाहेर पडेपर्यंत अहोरात्र आमच्याशी शिक्षकांनी मेहनत केली. मग त्यांना एवढा जर आमच्यासाठी संसारातून वेळ मिळाला तर आमचंच आताचं जे 100% रिझल्ट आहे तो माझ्या मते आमचा नसून त्यांचा आहे, शिक्षकांचा. त्यांनी आम्हाला संस्कार तो म्हणजे शाळेच्या कुशीत नेहमी असे प्रेमाचा विसावा, शाळेच्या कुशीत नेहमीच असे प्रेमाचा विसावा. मास्तरांच्या शिस्तीतही होता मायेचा ओढावा, मास्तरांच्या शिस्तीतही होता मायेचा ओलावा. मित्रांच्या सोबतीने नाही वाटली कधी शाळेची भीती, मित्रांच्या सोबतीने नाही वाटली कधी शाळेची भीती. मधल्या सुटीतल्या चटणी भाकरीची चवीची महती मी सांगू तरी किती. झाला तोंड आधीच गोड झाला. सुस्वागतम सहर्ष बालमित्रांनो, आजचा सुदीन, मी म्हणते सुदीन म्हणजे खरोखरच सुदीन, पण आपण ठरवलेल्या कार्यक्रमात आणि मी ठरवलेल्या कार्यक्रमात थोडा माझ्या प्रॉब्लेममुळे बदल करावा लागतो. तेव्हा तुम्हा सर्वांची आधी माफी मागते की मी वेळेवर कार्यक्रमाला येऊ शकते नाही. मला जिने इथं उभं राहण्याचा आणि मुलांपुढे जाण्याचा जिने हक्क मिळून गेला त्या सावित्रीबाई फुलेंना प्रथमतः मी वंदन करते. शारदा मातेलाही वंदन करते. व्यासपीठावर उपस्थित या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय यादव सर, यापुढील इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुमच्या यापुढील इच्छा आकांक्षा कॅलेंडर वर्षासाठी आपलं नवीन वर्ष प्रतिभा गुढीपाडव्यालाच, पण तरीही कॅलेंडर वर्षासाठी तुम्हा साऱ्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांचं मी प्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक म्हणून स्वागत करतो. आम्ही ज्यावेळी ते लागलो त्यावेळी आमचे माजी चेअरमन माननीय गुरुजी आम्हाला नेहमी सांगायचे की या प्रशालेचा निकाल 80-81 ला लागला, 100% तुम्हाला तो लावायचा आहे. आणि आपले जे विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी मराठी शाळेतून डायरेक्ट इकडे येतात, कोणताही क्लास नसायचा. आणि ज्याचा तास घ्यायला गेलो, मला सरांनी सांगितलं होतं की 3 माधवी म्हणून मुली होत्या. एक माधवी गजानन राणे, माधवी हरकुंडकर आणि माधवी हरकुंडकरचं खेळ नाव येत नाही मला, जी आता पोलीस कॉन्स्टेबल म्हणून ह्याला मला टर्न
मंदिरीला काय कुठेतरी आहे तिथे दुटी. तर त्यावेळी मी दुसऱ्या दिवशी विचार केला की मी शाळा निवडून चुकी केली का, की 40 पैकी 2च विद्यार्थी, 40 विद्यार्थी होते त्यावेळी, 2च विद्यार्थी 7 मार्क मिळतात. म्हणजे मला 38 मुलांवरती तिथे मेहनत घ्यायची आहे. सावंतसर होते आणि सावंतसर गाव आले, त्यामुळे थोडीशी माहिती गावाची आणि मुलांची माहिती होती, कशी म्हणजे मुलं कुठून येतात काय वगैरे असं. आणि त्याच्यातून खूप असं शाळेत मी बघितलं आता मी जवळजवळ मुख्याध्यापक 6 वर्ष इथे झाली. सगळ्या मीटिंग सगळे अटेंड करतो किंवा शाळेत जातो, सगळे शिक्षक इथे फिरत असतात. आणि बायोला मी ओळखलं नाही. असं एक आमच्या ग्रामपंचायतीमध्ये बायो आमची शिक्षिका होती, हेडमास्टर होती आणि एक विषय आला होता आणि ती मला सांगते तुम्हाला ओळखलं नाही का? अरे म्हटलं निर्मला सावंत ही बारकुळी होती, काटकुळी होती. तर असा विषय आमचं काय बाकी काय होता विषय नाही होता, पण असं होतं की अनेक वर्षानंतर भेटल्यानंतर असे प्रसंग येतात. या ठिकाणी ब्रिज कॅन्डीच्या डॉक्टरला असं सांगितलं की तुला पोचवल्याशिवाय मी मरत नाही. त्याच्यामुळे तुम्ही कोणी किती आजारी असलात आणि काय असलं तरी त्याबाबत खचून जाऊ नका, कारण हे आता जे आपलं वयाची जी स्टेप आहे ती कोण नाही कोण कुठे कुठे व्हायच्या हिशोबाने आजारी पडतो. विशेषतः आपले काही जीवन मित्रांनो, सर्वांचा परिचय देऊन झाल्यानंतर आता सगळे आता फोटोशूटला शाळेच्या बाजूक उभे राहतात. ऊन तर खूप लागता. यांनी जरा मागे जाऊन दे ना, यांनी थोडं मागे जाऊन, थोडं मागे जा. कोणाचे दात पडले सगळ्याचे पडले पुढचे नाही पडले. शाळेच्या परिसरातील फोटोशूट झाला आणि आता आतमध्ये आणि त्याच्यानंतर जेवणाची व्यवस्था. जमलास का? चला चला, आज धमाक नाही होता. ही दमली, ही दमली. आता खाली येतास ना तुम्ही? हो ते खाली द्या. येतास तुम्ही? चला आता, चला स्टुडिओ जाऊचा. मारलं ते पैसे हो, एक काढा ना. ठेवतास बाकी ठेवतास. तर शाळेतलो कार्यक्रम तर झालो आणि आता दुपारच्या वाजल्यात 1:30 आणि त्याच्यासाठी सगळे आता ओले काकांकडे जेवण्यासाठी जातले. म्हणून बघा खूप काय काय लागता ना कडक मध्ये. गावोगावी नाही वाडी वाडी ते फिरतात चल ओमकार, चल भाई. हा चला पाठवा फोटो. मग हे खाली येतात तू ओमकार? हा काढतोय. नाही घराकडे जातोय काय? होय घराकडनं येईल आता. मित्रांनो, आता मी हुले काकांच्या घराकडे येईल. वासून मस्त भुजात आणि
जेवणावर तुम्ही असो जेवणावर तुम्ही अरे तुम्ही पण बसा ना पहिले. हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम तो पण ठेवू होतो तुम्ही. आई तर सगळी एकत्र येईलास. आता हळदी कुंकवाचा पण कार्यक्रम ठेवतास ना तर मस्त झाला असता तुम्ही. हो कधी आता कोणाचं रे? अरे अबू कोणाचं नातू? आनंद उले काकांचं नातू. आजाचं मामा ना अजयचं. हा हा इला इला होय होय. तुम्ही आधीच आणलंच काय? आवडतच मला बोलतो ना ते बरं. खायचा माधव ना ती मुलं आहेत सगळ्यांनी मिळून करतात. छोट्या मुली खूप आवडतं मला. काय वाहन कसला? हे ना हळदी कुंकू आहे त्याला. आणि हे मिळतं ह्याच्यात. आता ते हे असतं ना. हा हा हे कोणी एकत्र वाटलात की आम्ही वैयक्तिक वाटतो आता. वैयक्तिक? तर मंडळी बाकीच्या सगळ्या बाजूग्रहामध्ये आधी जेवण तर तयार आहे त्याच्यामुळे आधी जेवण ऑर्डर घेऊया. खातो आता थोडा 4-5 दिवस अजून बाकी. मी बांधणार नसतं मी नाही दुकान घातलं असतं पेट्याचा. उलटो घातलं गे. असा असा रवा काय असा बघा ना खावा काय सोडलंय मी? संकेत बोलता म्हणजे अरे काढ काढ काढ. तुमचा काय झाला हो? हा हा हैलेच अस म्हणून आमची काय घाय नाही आम्ही हैलेच ताच म्हटलं यांचा आणि काय झाला. संध्याकडे ना वाडीत आमच्या म्हणतात सोनारवाडीत म्हणतात. सगळं आता घर नवीन बांधले हा हा ते आमच्या सगळ्यांचं आहे. आम्ही गणपतीला इकडे हा ते पण ओळखले येतात बरोबर. संभाजीराज ते आमच्या तिकडे आमच्या वाड्याकडे. भांड्याभांडीतच जायचं आमची. दफ्तर कसं होतं काय होतं दुपारचं जेवण कसं करायचं आपण. आता इथे येल्यावर सगळे जुने गोष्टी आठवल्या असतील. आठवलंच ना तेच म्हणतो कसं आहे बाबा काय मी कुठल्या बेंचवरती बसायचं. मग आजचा कार्यक्रम कसा आलो? एकदम सुंदर आणि असा कार्यक्रम मला बघण्यामध्ये नाही आहे. एकदम सुटसुटीत व्यवस्थित प्रोग्राम. इथे पण जेवणाचा जो प्रोग्राम झाला तो पण एकदम छान अरेंजमेंट केली. मुलांनी भरपूर सुंदर अरेंजमेंट केली. मग आता उद्याचं नियोजन काय? उद्याचं नियोजन बाळू मामा महालक्ष्मी कोल्हापूर दर्शन आणि विशेष म्हणजे पिळू सरांना भेटण्यासाठी पाटील सरांना भेटण्यासाठी सर्व उत्सुक आहे. अच्छा चला तर मंडळी आता आपण जेवण घेऊया. तुमच्याकडे बसू. चारच वाढ.
या साईड घ्या सगळं सॉरी. इकडे आहे बघ, हे 2 आहेत आणि कोण आतमध्ये आहेत ना काय मुंडा पिकलचं इथला रासम मास्तरांचे हां हां नाही मगाशी बाबांका ओळखते बोल बाबांका ओळखते बोल ना. समजलं आता आता गेलं का घराडे घर बंद दरवाजाच्या पाया पडले घर बंद असताना. हात लावा सगळ्याने खूप उशिरा आलेला आहे. Happy birthday to you. Happy birthday to you. मित्रांनो जेवण झाला आणि बाकी कार्यक्रम पण खूप मस्त आलो. कारण कसा आला कार्यक्रम तुमचा? एकदम मस्त शांततेत एकदम वातावरणात सगळ्या शिक्षण सगळ्या वातावरणात व्यवस्थित कार्यक्रम पार पडलो. जेवणापासून सगळं आतापर्यंत दिनखटखटशिवाय कोणतं काय क्लेश नाही, भांडणतंटा नाही, काय नाही, सगळे समाधानी होऊन. आणि आता उद्या काय? उद्या कोल्हापूर, मुंबादेवी आणि काय बऱ्याच ठिकाणी आहे. PS पाटील सर यांच्या घरी. आता मला जेवण पण खूप आवडला. तर आता वेळ झाली मित्रांनो निरोप घेऊची. चला तर मग व्हिडिओ कसं वाटलो कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत टाटा आणि बाय बाय. आता काकांसोबत मी चाललोय घरात.